या चारही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. हॅलो, आमदार श्रीरामदास शेळके प्रतिष्ठान वडगावावर प्रशिक्षक किंवा संघप्रतिनिधी माहिती संपर्क साधा. कर्मचारी आपण उपस्थित आहात. आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती व्यासपीठावर यायचे. मयूरजीवानी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय कत्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या सुनबाई समीक्षा कत्रे, महानगरपालिका मुंबई सब इन्स्पेक्टर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन स्वागत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं वायकुमार विकास मंडळ आणि राधाकृष्ण महिला मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं वायकुमार विकास मंडळाच्या माध्यमातून पहिल्या ज्या महिला
स्पर्धा भरल्या जायच्या त्यावेळेस त्या वायकुमार क्रीडा मंडळाच्या महिला खेळाडू प्रमिला मुंशी तांबोळी, त्याचप्रमाणे ललिता तुकाराम भोर, रोहिणी गोपाळा तांबोळी, सुमन दत्तात्रय तांबोळी, रोहिणी किसन तांबोळी, मंदाबाई कारभारी वाबळे, कमल सहादेव वाबळे या वायकुमार विकास मंडळाच्या पहिल्या खेळाडू आज या 53व्या कबड्डी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचं वायकुमार विकास मंडळ आणि राधाकृष्ण महिला मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, स्वागत. त्यांचा सन्मान या ठिकाणी वडगाव सालीच्या विद्यमान सरपंच यांच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. तरी सरपंच मॅडमला विनंती, आपण त्या ठिकाणी पुढे जायचंय. कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्या ठिकाणी उपस्थित जे खेळाडू आपल्या वायकुमारच्या महिला या ठिकाणी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक पीडीटीचे माननीय नवले सर हेही उपस्थित आहेत. प्रथमतः नवले सरांचा सन्मान या ठिकाणी मंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणजी वाबळे यांना विनंती, आपण प्रथमतः नवले सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर मग प्रमिलाताई भोंशी तांबोळी नवले सरांचा सन्मान या ठिकाणी प्रथमतः होतो आणि नंतर वडगावच्या प्रथम नागरिक सरपंच उज्ज्वलाताई वाबळे या बाकी उपस्थित सर्व खेळाडूंचा सन्मान त्या ठिकाणी करतील. धन्यवाद नवले सर. त्याचप्रमाणे सरपंच मॅडमला विनंती, आपण आलेल्या सर्व प्रमिलाताई भोंशी तांबोळी, ललिता तुकाराम भोर, रोहिणीताई गोपाळा तांबोळी, सुमन दत्तात्रय तांबोळी, रोहिणीताई किसन तांबोळी, मंदाकिनी कारभारी वाबळे आणि कमल सहादेव वाबळे या वायकुमार विकास मंडळाच्या खेळाडू यांचा सन्मान सर्वांचा आपण करून घ्यायचा आहे. मॅडम द्या तिथे जागेवरती सन्मानित करा. वायकुमार विकास मंडळाच्या महिला खेळाडू प्रमिलाताई भोंशी तांबोळी, ललिता तुकाराम भोर, रोहिणीताई गोपाळा तांबोळी, सुमन दत्तात्रय तांबोळी, रोहिणीताई किसन तांबोळी, मंदा कारभारी वाबळे, कमल सहादेव वाबळे यांचा सन्मान वडगाव साणीच्या सरपंच उज्ज्वलाताई संतोष वाबळे यांच्या हस्ते होतं. स्पोर्ट्स क्लब पुणे, बारामती स्पोर्ट्स अकादमी विरुद्ध हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशन हडपसर या चारही संघांना दुसरा पुकार.
त्यानिमित्तानं मान्य नवनाथ शेठ देवराम आहे व्यवस्थापक साहेबरांना नारायणगाव शाखा यांचाही या ठिकाणी सन्मान होतं. सांस्कृतिक विभागाचे माजी अध्यक्ष मान्य संतोष चिगुळे यांना विनंती आपण या ठिकाणी नवनाथ शेठ आहे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालं आपलाही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान होत तरी आपण या ठिकाणी सन्मान घ्यायचा. हा सन्मान करते मंडळाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष सुनीतजी वाबळे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी अतिशय अध्यक्ष इकडे त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या वायकुमार सूर मंडळावरती अत्यंत प्रेम असणारे आणि एक तरुणांना लाजाळणारं व्यक्तिमत्व म्हणजे कत्रे साहेब प्रतिवर्षी या ठिकाणी स्पर्धेला आवर्जून या ठिकाणी भेट देणारे असं हे व्यक्तिमत्व आजही या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होता. मी मंडळाचे सभासद मान्य पांडे महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कचरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा. त्यांच्या समोर आलेल्या कचरे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी वडगाव साहेबांचे सरपंच उज्ज्वलाताई बाबू यांना विनंती आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचे. पांडे महाराज त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळावर अत्यंत प्रेम असणारे मान्य विशालजी बोराडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतं. मान्य विशालजी बोराडे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे. आपलाही सन्मान या ठिकाणी होतं. हा सन्मान करते मान्य शांतारामजी वाबळे संचालक वायकुमार पत संस्था यांना विनंती आपण या ठिकाणी बोराडे साहेबांचा सन्मान करायचा. सन्मान मान्य नितीनजी सर वायकुमार विकास मंडळाचे सचिव मान्य नितीनजी सर यांना विनंती आपण या ठिकाणी साहेब मंडळाचे अध्यक्ष दिग्विजयजी गोर वायकुमार संस्थेचे संचालक यांचा सन्मान या ठिकाणी करायचा.
मान्य नीरज भोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि कबड्डीचे प्रशिक्षक मान्य नेवले सर यांना विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात ज्यांनी कबड्डीचं नाव गेली 53 वर्ष या महाराष्ट्राला जाणीव करून दिली. कबड्डीचं नाव म्हणजे वडगाव. कबड्डी ग्रामीण भागातली पाहायची झाली तर वडगावला यायचं असेल त्यावेळेचं समीकरण होतं. इथल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील यांच्या रक्ताच्या थेंबामध्ये कबड्डी नाव आहे. जसं काही हातावर नाव म्हणतात अलीकडं तसं यांच्या रक्तात कबड्डी आहे. आज जो हा समुदाय मी पाहिला गेल्या 53 वर्षापासून पावामध्ये 40 वर्षापूर्वी मी या ठिकाणी वडगावला आलो, सावरगावला आलो. त्यावेळेला माझा संघ पिंपरी पेंढारचा मुलांचा मुलींचा भरपूर टाईट होता. फायनल माझी व्हायची आणि मी तिथं चॅलेंज करून आलो की यावर्षी माझ्या सावरगावची फायनल होईल. तुम्हाला चॅलेंज दिलं, सांगितलं. मुलं थोडीशी तयार होती. शांताराम मागळे, शिरतर, जेडगुले ही मुलं तयार होती. पण एक बाजू लंगडी होती मुलींची. मुली तयारच होत नव्हत्या. थोडक्यात सांगतो, या मुली म्हणजे त्यावेळेला प्रयत्न केला भरपूर, तयारच होत नव्हत्या. तर खेळायलाच येत नव्हत्या ग्राउंडवर. मी सांगितलं होतं तो निळा परकर गुडघ्यापर्यंतचा त्याला खेळता येत नव्हतं म्हणून 8 दिवस यांचा. ह्या जेव्हा मधून परकर खोलून आल्या इथं तेव्हा एकाने लपून यायच्या गुडघ्यात. तेव्हा स्पोर्टचे पॅन्ट शर्ट मी माझ्या पदरने शिवून दिल्या. या मुलीची इथं घरात खेळले तरी लाजत होत्या. आणि एक वेळ अशी आली की ग्राउंडवर ह्या बिनधास्त फिरायच्या स्पोर्टची पॅन्ट घालून. आज जशी परिस्थिती पाहतो डोळ्याचे पारणे फिटले. आज या मुली इथं आल्या, सगळा माझा संघच आहे इथं, पूर्ण संघ आहे. मला त्यांनी बोलावलं, सर तुम्ही या. शांताराम आहे, इतका कैलास आहे, इतका आनंद झाला की म्हटलं सर तुम्ही म्हटले असते ना आपण एक प्रॅक्टिस मॅच घेतली असती. आता इथं म्हणताय या मुली सगळ्यात तयार आहेत. आणि याचा फायदा असा झाला की माझं नाव जिल्ह्यात झालं, राज्यात झालं, कारण या स्टेटला खेळलाय, नॅशनल झाला. जयश्री वापल्या थोडेसे अडचणीत आहे, ती येऊ शकली, आलं ती येऊ शकली नाही. नॅशनल झालेले खेळाडू प्रमिला झालं, जयश्री, मंदा, कमल, सुमन, सातही, रोहिणी आहे. या सातही मुली आता कबड्डीचं संघ तयार आहे. माझा असं वाटण्याचं अगदी मन भारावून गेलं. तुमच्यामुळे माझी ओळख झाली महाराष्ट्रामध्ये.